लग्न ठरलं? थँक्स टू मराठी मॅट्रिमनी. लग्न म्हणजे मराठी मॅट्रिमनी. विश्वासाची 26 वर्ष. लाखो सुखी दाम्पत्य. डाउनलोड करा मराठी मॅट्रिमनी. राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांच्या यादीतून प्रफुल्ल पटेल यांचं नाव वगळलं. सुनेत्रा पवारांनी 29 तारखेला केंद्रीय निवडणूक आयोगाला दिलं होतं पत्र. सुनेत्रा पवारांनी केंद्रीय निवडणूक आयोगाला दिलेल्या राष्ट्रीय पदाधिकाऱ्यांच्या यादीत पार्थ पवार आणि जय पवारांवर मोठी जबाबदारी. पार्थ पवार आणि जय पवारांवर जनरल सेक्रेटरी आणि नॅशनल सेक्रेटरी पदाची जबाबदारी. राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय पदाधिकाऱ्यांच्या यादीत चूक, लवकरच यादी दुरुस्त केली जाणार. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांचं स्पष्टीकरण. राज्यात मंत्रिमंडळ विस्तार किंवा फेरबदल आताच होणार नाही. मंत्रिमंडळ विस्ताराविषयी फेरबदलाविषयीच्या चर्चा चुकीच्या. राज्यात सर्व खाती मंत्रालय आहेच त्या स्थितीत राहणार. TV9 मराठीला सूत्रांची माहिती. मुंबई महानगरपालिकेत सर्व नगरसेवकांना बायोमेट्रिक हजेरी लागू करण्याची भाजपची मागणी. मंत्रालयाप्रमाणे बायोमेट्रिक प्रवेशाबाबत भाजप नगरसेवकांचं महापौर ऋतू तावडे यांना पत्र. दिव्यातील शिंदेंच्या सेनेच्या 9 नगरसेवकांवर अपात्रतेची टांगती तलवार. शपथपत्रातील कथित खोटी माहिती प्रकरणी कोर्टात याचिका. अॅडव्होकेट रोहिदास मुंडे यांची माहिती. हिमंता बिस्वा शर्मा यांचा शपथविधी सोहळा. मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हिमंता बिस्वा शर्मा यांच्या शपथविधी सोहळ्याला उपस्थित राहणार. वर्षभर सोनं खरेदी करू नका. इराण अमेरिका युद्ध आणि जागतिक आर्थिक संकटाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदींचं आवाहन. परकीय चलन वाढवण्याचं ध्येय. शिवाय पेट्रोल डिझेल जपून वापरा असाही सल्ला. वर्क फ्रॉम होम करा. शाळांमध्ये ऑनलाईन क्लासेसचा अवलंब करा. इंधन बचतीवर भर देण्यासाठी पंतप्रधान मोदींचा सल्ला. दिल्लीत पश्चिम आशियातील तणावाच्या पार्श्वभूमीवर संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या अध्यक्षतेखाली बैठक. कच्च्या तेलाच्या किमती आणि पेट्रोल डिझेल LPG पुरवठ्याच्या बैठकीत आढावा. या बैठकीला मंत्री JP नड्डा यांच्यासह अनेक मंत्री सहभागी. मोदींनी दिलेले सल्ले म्हणजे नाकर्तेपणाचे पुरावे. मोदी प्रत्येक वेळी लोकांवर जबाबदारी ढकलून देतात. जनतेला काय खरेदी करावं, कुठे जावं हे सांगण्याइतपत देशाची स्थिती गंभीर. देश चालवण्यात आता तडजोड करणाऱ्या पंतप्रधानांच्या आवाक्याबाहेर. राहुल गांधी यांची सडकून टीका. राहुल गांधी आणि खडसेंना जागतिक अर्थव्यवस्थेचं अज्ञान. राहुल गांधींना यश आणि अपयश याच्यातील फरक समजत नाही. राहुल गांधींच्या टीकेवर नारायण राणे यांची प्रतिक्रिया. मोदींनी सांगितलेल्या गोष्टीचा अर्थ राहुल गांधींना कळला नाही. मुख्यमंत्री फडणवीसांची टीका. राहुल गांधींची समज कमी. देशात सर्वात रिजेक्टेड माल राहुल गांधी असाही केला घणाघात. पेट्रोल डिझेल संदर्भात मोदींनी केलेलं आवाहन योग्यच. अधिकचा उपयोग केल्यास अडचण निर्माण होऊ शकते. मोदींच्या आवाहनावर मुख्यमंत्री फडणवीसांचं भाष्य. काँग्रेस नेते नाना पटोले यांचे पंतप्रधान मोदींना पत्र. शासकीय दौऱ्यांमध्ये काटकसर करण्याची नाना पटोलेंची विनंती. इंधन बचतीच्या उपक्रमाची सुरुवात आपल्या पक्षापासून करावी. पटोलेंचा सल्ला. चुकीच्या परराष्ट्र धोरणामुळे देश अडचणीत येऊ नये. रोहित पवार यांचं वक्तव्य. सर्व पक्षांना विश्वासात घेऊन सहमतीने परराष्ट्र धोरण आखावं. मोदींचं आवाहन म्हणजे पेट्रोल डिझेल दरवाढीचे संकेत नाही ना. रोहित पवार यांचा सवाल. मोदींनी जनतेला सल्ले देण्यापेक्षा स्वतःही याचं पालन करावं. सामाजिक कार्यकर्ता अंजली दमानिया यांची पंतप्रधान मोदींवर टीका. तर अंजली दमानिया उच्च श्रेणीतील विचारवंत असून त्यांच्याशी आम्ही बरोबरी करू शकत नाही. मंत्री शिरसाट यांचं दमानिया यांना प्रत्युत्तर. महागाईचा फटका देशाला बसू नये म्हणून मोदींचं आवाहन. मंत्री बावनकुळेंचं वक्तव्य. पेट्रोल डिझेल गॅस विदेशातून आयात करावा लागतो. मोदींचं आवाहन सकारात्मक घेऊन जनतेने स्वदेशी वस्तूंचा वापर करावा. बावनकुळेंची प्रतिक्रिया. सोन्याच्या दरात 800 रुपयांची तर चांदीच्या दरात 1000 रुपयांची घसरण. सोन्याचे दर GST सह 1,54,500 रुपये तर चांदीचे दर 2,66,770 रुपये. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या खरेदी न करण्याच्या आवाहनानंतर देखील जळगावात रात्री उशिरापर्यंत नागरिकांकडून सोनं चांदी खरेदी. पुढील वर्षभर सोनं खरेदी न करण्याचं पंतप्रधान मोदींचं आवाहन. ज्वेलरी मेकिंगने उदरनिर्वाह होणाऱ्या कारागिरांचं काय होणार. पंतप्रधान मोदींच्या आवाहनानंतर ऑल इंडिया ज्वेलर असोसिएशनचे प्रवक्ते कुमार जैन यांचा सवाल. सोन्यामध्ये गुंतवणूक करू नका. लग्नसराईमध्ये सोनं बनवा असं आवाहन.
अर्थव्यवस्थेच्या बळकटीसाठी पंतप्रधान मोदींचं आवाहन. व्यापाऱ्यावर फरक पडणार. मात्र जुनं सोनं देऊन नवीन सोनं खरेदीला नागरिक पसंती देतील. पुणे गाडगीळचे व्यवस्थापक यशवंत सोनार यांची प्रतिक्रिया. देशाला आर्थिक बळकट करण्यात मोदी सरकार अपयशी ठरले. पंतप्रधान मोदींनी केलेल्या आवाहनानंतर पुण्यातील नागरिकांच्या प्रतिक्रिया. जागतिक स्तरावर देशाची नाचक्की रोखण्यासाठी मोदींकडून सामान्य नागरिकांवर निर्णय लादले जात आहेत. नागरिकांच्या प्रतिक्रिया. पंतप्रधान मोदींच्या आवाहनानंतर बाजारात खाद्यतेलाचे दर वाढणार असल्याची भीती. कोल्हापुरात अनेकांनी मोठ्या प्रमाणात तेलाचा साठा करून ठेवला. नाशिक जिल्ह्यात उन्हाळी कांद्याला मातीमोल दर मिळत असल्यानं शेतकरी संकटात. कांद्याला मिळणारा भाव हा उत्पादन खर्चापेक्षाही कमी असल्याने शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी. नाशिकमध्ये सीएनजी पंपावर वाहनांच्या लांबच लांब रांगा. निम्म्यापेक्षा अधिक पंपावर सीएनजीचा तुटवडा. दुसरीकडे दरवाढीमुळे वाहन चालक त्रस्त. 3 ते 4 तासापेक्षा अधिक काळ रांगेत थांबून सीएनजी भरण्याची वेळ. छत्रपती संभाजीनगर शहरात पेट्रोल डिझेल पंपावर इंधनाचा तुटवडा. 7 हिल परिसरातील पंपावर इंधन भरण्यासाठी पेट्रोल पंपावर वाहनांच्या रांगा. मोदींच्या सोनं खरेदी न करण्याच्या आवाहनावर सोलापूरचे सराफ व्यापारी आक्रमक. सोनं व्यापारी वर्षभर नाही सोनं विकलं तरी जगू शकतील, मात्र कारागिरांनी कसं जगायचं, व्यापाऱ्यांचा सवाल. चंद्रपूर शहरात डिझेलचा तुटवडा. पेट्रोल पंपावर डिझेलचा साठा मर्यादित असल्याने वाहनधारकांना केवळ 50 लिटरपर्यंतच डिझेल देण्याचा निर्णय. कॅनमध्ये डिझेल देण्यास पंप चालकांनी मनाई केल्याने शेतकऱ्यांसमोर आता मोठी अडचण. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतले कामाख्या देवीचं दर्शन. कामाख्या देवीच्या आशीर्वादाने हेमंता बिस्वा शर्मा शपथ घेत आहेत. फडणवीसांची प्रतिक्रिया. आज शरद पवारांच्या हस्ते संत जनाबाई शोध आणि तत्वचिंतन पुस्तकाचं प्रकाशन. मंचावर आळंदी आणि देहूचे विश्वस्त असणार. दरम्यान वारकरी संप्रदायात घुसखोरी यावर आज शरद पवार काही भाष्य करतात का, हे पाहणं महत्वाचं आहे. अशोक खरातचा ईडी ताबा घेण्याची शक्यता. सूत्रांची माहिती. खरातच्या मालमत्तेसंदर्भात ईडीकडून कागदपत्र ताब्यात घेण्यात आले. कोर्टाने ईडीचा अर्ज मंजूर केल्याची माहिती. खरातचं साम्राज्य नेमकं कशाच्या जोरावर ईडी तपास करणार. भोंदू खरातच्या बँक लॉकरमध्ये आढळले 3 कोटींचे दागिने. 5 लाखांचे परकीय चलनही ईडीने जप्त केले. 1,10,00,000चे सोन्याचे दागिने, 1,59,00,000चे चांदीचे दागिने जप्त. 5,19,000चं परकीय चलन लॉकरमधून जप्त. नसरापूर प्रकरणातील आरोपीने आणखी मुलींवर अत्याचार केला का, याचा तपास सुरू. आरोपी भीमराव कांबळे अल्पवयीन मुलीच्या अत्याचार प्रकरणात कारागृहात होता. कारागृहातून बाहेर आल्यानंतर अशी काही कृत्य केली आहेत का, याचा तपास सुरू. पुण्याच्या पर्वती भागातील नराधम आजोबाला कोर्टाने न्यायालयीन कोठडी सुनावली. आरोपीनं स्वतःच्या नातीवर अत्याचाराचा प्रयत्न केला होता. भंडारा जिल्ह्यात अंधश्रद्धेच्या नावाखाली फसवणुकीचा धक्कादायक प्रकार समोर. पळून गेलेली मुलगी परत आणून देण्याच्या नावाखाली भोंदू हेमदास बावणेंकडून 1 लाखांची फसवणूक. भोंदू बाबावर गुन्हा दाखल. नसरापूर अत्याचार प्रकरणात मोठी अपडेट. पुणे ग्रामीण पोलिसांना प्रत्यक्षदर्शी साक्षीदार मिळाला. आरोपी चिमुकलीला गोठ्यात घेऊन जाताना पाहिल्याचे पुरावे हाती. पोलिसांनी 18 ते 20 गावकऱ्यांची साक्ष नोंदवली. नसरापूर अत्याचार प्रकरणात सरकारी वकील म्हणून अजय मिसर यांची नियुक्ती. सुनावणी प्रभावीपणे आणि जलद गतीने पार पाडण्यासाठी निर्णय. तपास वेगाने पूर्ण करून न्यायालयात पुरावे सादर करण्याची प्रक्रिया सुरू. टीसीएस नाशिक प्रकरणावर राष्ट्रीय महिला आयोगाची सुमोटो दाखल. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडे 50 पानांचा अहवाल सादर. आरोपींकडून महिला कर्मचाऱ्यांच्या लैंगिक, मानसिक आणि भावनिक छळ झाल्याचा निष्कर्ष. टीसीएस प्रकरणातील आरोपी निदा खानला न्यायालयीन कोठडी. निदा खानला नाशिक रोड कोर्टाकडून 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी. नाशिक टीसीएस धर्मांतर आणि लैंगिक अत्याचार प्रकरणात निदा खान अटकेत. छत्रपती संभाजीनगर महापालिका आज मतीन पटेलला पुन्हा एक नोटीस देणार. मतीन पटेलचं ऑफिस, घर आणि निदा खानला लपवलेल्या घरावर नोटीस लावणार. पालिका मतीन पटेलला 24 तासांची अंतिम मुदत देणार. समाधानकारक उत्तर न मिळाल्यास घरावर कारवाई करण्यात येईल. अनधिकृत बांधकाम असल्यास नियमानुसार नगरसेवक पद रद्द होऊ शकतं. मतीन पटेलच्या अनधिकृत घरावरून महापौर राजूरकरांची माहिती. तर मतीन पटेल यांना लोकांनी निवडून दिलं, महापौरांनी नाही. समीर बिल्डर यांचं प्रत्युत्तर.
जालन्याच्या भोकरदनमध्ये धर्मांतर प्रकरणातील आरोपीच्या कोठडीत वाढ. मुख्य आरोपी शेख इम्रानला 5 दिवसांची वाढीव कोठडी. 16 मे रोजी आरोपीला पुन्हा एकदा न्यायालयात हजर करणार. वालसवंगी गावातील धर्मांतर प्रकरणी पोलिसांचा अधिक तपास सुरू. एमआयएम नगरसेवक मतीन पटेलच्या अनधिकृत घरावर 100% बुलडोझर चालवणार. छत्रपती संभाजीनगरचे उपमहापौर राजेंद्र जंजाळ यांचा इशारा. टीसीएस प्रकरणातील आरोपी निदा खानला याच घरात दिलेला आश्रय. मोदीजी, जेव्हा तुम्ही तुमच्या प्रत्येक अपयशाचं बिल जनतेवर टाकता तेव्हा गरीब मुलांचं भविष्यही त्यात सामील होतं. ट्विट करत राहुल गांधींनी नीट परीक्षेच्या पेपर लीक संदर्भात मोदी सरकारवर केली टीका. 20 ते 22 लाख विद्यार्थ्यांची स्वप्न व्हॉट्सअपवर विकली गेली. हे भारतीय तरुणाईच्या दुर्दशेचं चित्र आहे. नीट पेपर फुटी प्रकरणावर विजय वडेट्टीवार यांचं ट्विट. सीएम व्हायचं असेल तर सत्ता सोडून भाजप विरोधात संघर्ष करावा लागेल. रोहित पवारांचा अप्रत्यक्षपणे राष्ट्रवादीला टोला. विकास लवांडेंवर झालेल्या हल्ल्यानंतर विकास लवांडेंचं ट्विट. 2 दिवसानंतरही एकाही आरोपीला अटक केली नसल्याचं विकास लवांडे यांचं ट्विट. निदा खानला अटक, पण 40 दिवस उलटले तरी कल्पना खरातला अटक नाही. 2 महिन्यानंतर चाकणकरांना चौकशीला बोलावणं हा निव्वळ फार्स आहे. चाकणकरांच्या चौकशी संदर्भात अंधारेंचं ट्विट. तर चाकणकरांना क्लीन चिट द्यायची जवळपास निश्चित, अंधारे यांचा निशाणा. शिंदेंवरील विडंबनात्मक गीत ट्विट केल्याप्रकरणी सुषमा अंधारे यांची हक्कभंग समितीसमोर साक्ष नोंदवली. माझ्या ट्विटमध्ये कुठेही एकनाथ शिंदेंचा उल्लेख नव्हता. माफी मागणार नाही, सुषमा अंधारे ठाम. तर आम्ही अंधारेंना प्रश्न विचारले, त्यांनी उडवाउडवीची उत्तरं दिल्याचं प्रसाद लाड यांचं म्हणणं. अमरावतीचे भाजप शहराध्यक्ष नितीन धांडे लवकरच आमदार झाले पाहिजे. अमरावतीमधील कार्यक्रमात नवनीत राणा यांचं विधान. तर राणांच्या वक्तव्याने व्यासपीठावर एकच हर्षा पेटला. कुणाला तरी तिकीट मिळेल, कुणी आमदार होईल असं बावनकुळेंनी यावेळी उत्तर दिले. अंबरनाथमध्ये शिवसेनेकडून भाजपला युतीची ऑफर. झाल्या गेल्या गोष्टी सोडून एकत्र येण्याचा शिवसेनेचा प्रस्ताव. विकासासाठी जुने वाद विसरण्याचे माजी नगराध्यक्ष सुनील चौधरी यांचं आवाहन. शेतकऱ्यांचा विरोध होत राहिला तर शक्तीपीठ महामार्ग रद्द होईल. प्रत्येक शेतकऱ्याला हवा तो भाव मिळाल्याशिवाय महामार्ग होऊ देणार नाही. पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांचं पंढरपूरमध्ये वक्तव्य. मीरा भाईंदरमध्ये वाहतूक पोलिसांच्या कारभारावर मनसेची टीका. वाहतूक पोलिसांनी दंडाची पावती म्हणून बेस्ट बसचं तिकीट दिलं. मनसेच्या शहराध्यक्षाची वाहतूक पोलिसाच्या भोंगळ कारभारावर टीका. मुंबईत मराठी पाट्या लावण्यासाठी महापालिकेकडून दुकानदारांना 1 महिन्याचं अल्टिमेटम. मराठीत पाट्या न केल्यास दुकान बंद करण्यात येणार. उद्यापासून दुकानांची झाडाझडती सुरू होणार. शिवसेनेच्या मागणीला यश. काँग्रेस प्रदेश सरचिटणीस अभय छाजेड यांच्या गाडीचा अपघातात छाजेड यांना गंभीर जखम. छाजेड यांच्यावर पुणे रुग्णालयात उपचार सुरू. छाजेड यांची प्रकृती स्थिर. रात्री पुण्यालयात असताना विरंगुट येथे झाला होता अपघात. रायगड जिल्ह्यात मनसेला मोठा धक्का. जिल्हाध्यक्ष जितेंद्र पाटलांचा तडकाफडकी राजीनामा. नवीन पदाधिकाऱ्यांना संधी मिळावी यासाठी आपण स्वखुशीने पदाचा राजीनामा दिल्याचं जितेंद्र पाटील यांनी सांगितलं. पंढरपुरात विठ्ठल मंदिराच्या गोशाळेसाठी जागा देण्यास भाजपचा विरोध. नगरपालिकेची जागा विठ्ठल मंदिराला देण्यास भाजप नगरसेवकांचा विरोध. यमाई तलावाजवळील जागा गोशाळेसाठी देण्याची मागणी होती. आंबा बागायतदारांच्या 15 मे रोजीच्या मुंबईतल्या मोर्चाच्या नियोजनासाठी शिवसेना भवनमध्ये सायंकाळी बैठक. उद्धव ठाकरे स्वतः या बैठकीला उपस्थित राहणार. कोकण आणि मुंबईतल्या सर्व पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करणार. अग्निवीर हे नियमित सैनिकांच्या समान दर्जाचे नाहीत. नियमित सैनिकांप्रमाणे अग्निवीरांना मरणोत्तर निवृत्ती वेतनाचे लाभ दिले जाऊ शकत नाही. केंद्र सरकारचं मुंबई उच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र. ऑपरेशन सिंदूर दरम्यान मृत्यू पावलेल्या अग्निवीरांच्या आईकडून कोर्टात याचिका करण्यात आली होती. 10वी नापास विद्यार्थ्यांसाठी घेण्यात येणाऱ्या पुरवणी परीक्षेच्या अर्ज प्रक्रियेला आजपासून सुरुवात. विद्यार्थ्यांना 21 मे पर्यंत अर्ज करता येणार. पश्चिम रेल्वेवर ग्रँट रोड स्थानकाजवळ काल सायंकाळी ओलांडताना एका प्रवाशाला लोकलची धडक. 22 मिनिटांमध्ये 6 लोकल रद्द, तर अनेक गाड्या नियोजित वेळेपेक्षा 15 ते 20 मिनिट जास्त थांबल्या. नवी मुंबईत नेरूळ पोलिसांकडून कोम्बिंग ऑपरेशन. नेरूळ पोलीस स्टेशन हद्दीतील सर्व गाड्यांची तपासणी. पुण्यात कम्प्युटर इंजिनियर तरुणीला 21 लाखांचा गंडा. मॅट्रिमोनियल साईटवर ओळख झालेल्या तरुणाकडून तरुणीची फसवणूक. पैसे परत देण्याच्या बहाण्याने खेळण्यातील नकली नोटा देऊन आरोपी पसार. 32 वर्षीय तरुणीची सिंहगड पोलीस ठाण्यात तक्रार.
10वीच्या बोर्डाच्या परीक्षेत गैरप्रकारातील 117 विद्यार्थ्यांचे निकाल राखून ठेवले. मिळालेल्या गुणांबाबत विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम. आज किंवा उद्या राखीव विद्यार्थ्यांचा निकाल जाहीर होण्याची शक्यता. छत्रपती संभाजीनगरच्या सिल्लोड तालुक्यातील उंडणगाव येथे श्री बालाजी महोत्सव यात्रेत ग्रामीण भागातील पारंपरिक बाजारात मोठी गर्दी, तर महोत्सवानिमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन. 122.85 कोटींच्या सोलर कृषी ऊर्जा वाहिनी 2.0 निविदा घोटाळा प्रकरण. आर्थिक गुन्हे शाखेकडून एस्प्लेनेड न्यायालयात सारांश अहवाल दाखल. सरकारी कंत्राट मिळवण्यासाठी बनावट बँक गॅरंटी आणि खोट्या कागदपत्रांचा वापर करण्यात आल्याचा आरोप. लग्न ठरलं थँक्स टू मराठी मॅट्रिमनी. लग्न म्हणजे मराठी मॅट्रिमनी. विश्वासाची 26 वर्ष. लाखो सुखी दाम्पत्य. डाउनलोड करा मराठी मॅट्रिमनी.